नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. भारतात लसीकरण आपल्या पद्धतीने आणि अतिशय वेगाने सुरू असतानाच या लसीकरणाची खिल्ली उडवण्याचं काम अमेरिकन माध्यमांनी केलं. अमेरिकेने भारत ऑगस्टच्या अखेरपर्यंत 60 कोटी लोकांना पहिला डोस देऊच शकणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली. त्यात CNN सगळ्यात पुढे होतं. याच CNNच्या श्रीमुखामध्ये आपल्या कर्तृत्वाने मारून दाखवण्याची पद्धत किंवा हिम्मत ही भारत सरकारने दाखवलेली आहे असं म्हटलं तर वावगं वाटू नये. आणि या वक्तव्याचा कुणाला रागही येण्याचं कारण नाही, कारण भारताच्या क्षमतेविषयी ज्यांना प्रश्न असतात त्यांनी भारत जेव्हा संबंधितांना उत्तर देतो तेव्हा अभिमान बाळगायला हवा. भारत हा गरीब देश आहे. अत्यंत मोडकळीस आलेलं याचं ग्रामीण भागातलं संपूर्ण स्ट्रक्चर आहे, व्यवस्था आहे. खास करून आरोग्य व्यवस्था भारतातली ग्रामीण भागात खिळखिळी झाली आहे. अशा प्रकारचे विविध दावे CNN सारख्या एका आंतरराष्ट्रीय वृत्तसमूहाने केले आणि भारत ऑगस्टच्या अखेरपर्यंत 60 कोटी लोकांना पहिली डोस देण्याचं दाखवत असलेलं स्वप्न ही दूर की कौडी असं हिंदीत ज्याला म्हणतात किंवा अशक्यप्राय गोष्ट असं ज्याला मराठीत म्हणता येतं तशाच प्रकारचं असल्याचं CNN सांगितलं. हा मुळात CNN हा एकमेव वृत्तसंस्थेचा दावा आहे अशातला भाग नाही. हा अमेरिकन मानसिकतेचा दोष आहे. कारण आपल्यापेक्षा कुणीच श्रेष्ठ असू शकत नाही, आपल्यापेक्षा कुणीच आपल्या पुढे जाऊ शकत नाही याचा ज्यांना एक गंड आहे त्या देशांनी तिसऱ्या श्रेणीतल्या जगातल्या देशांच्या बाबत बाळगलेला हा आकस आहे. त्यांचा हा सगळा अहंकार भारताने आपल्या कर्तृत्वाने मोडून दाखवलाय. भारतामध्ये 30 ऑगस्टलाच 62 कोटी लोकांना पहिला डोस देऊन झालेला आहे. जे अमेरिकेला जमलं नाही ते भारताने करून दाखवलं, किंबहुना अमेरिकनांच्या नाकावर टिच्चून करून दाखवलं. हे इथं अभिमानानं नमूद करायला हवं. भारतातली कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहीम ही जगातली सर्वात मोठी, सर्वात जास्त खर्चिक लसीकरणाची मोहीम आहे. ती राबवली जात असताना सुद्धा अशा प्रकारचे अडथळे आणण्याचं काम का केलं जातं? ज्यांना CNN मध्ये आलेल्या बातम्या भारत विरोधी असल्यानं सुद्धा अभिमानास्पद वाटायला लागतात, अशा एका वैचारिक गटानं याच प्रकारच्या धोरणातून काही शिकायला हवं का? आणि भारत जर चुकत असेल तर भारताच्या चुका आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर मांडायला हव्यात. CNN ने आपल्याला दाखवलेले दोष हे तपासून सुद्धा पाहायला हवेत. हे भारतात राहून भारत विरोधी भूमिका घेणाऱ्यांना कधी कळणार याचीही चर्चा करणं गरजेचं आहे. त्याच निमित्तानं आजच्या लक्षवेधीमध्ये आपण प्रश्न उपस्थित करणार आहोतच. शीर्षक आहे अमेरिकनांच्या नाकावर टिच्चून लसीकरण. या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी झालेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या प्रतिनिधी प्रवक्ता या नात्यानं आरती साठे आहेत. आपल्या सोबत मवियाचे प्रतिनिधी प्रवक्ता या नात्यानं गोपाळराव तिवारी आहेत. आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक तसंच माध्यमांच्या बाबत अभ्यास असलेले आपल्या सोबत आहेत डॉक्टर संजय रानडे. संजयजी नमस्कार, आपलं स्वागत. थेट पहिला मुद्दा आपल्यापर्यंत. CNNचा पूर्वग्रह इतका दूषित का असावा की भारत काही करूच शकणार नाही इतका दावा त्यांनी ठामपणे करावा? त्यांचा पूर्वग्रह आत्ताचा नाहीये. CNN किंवा एकूणच अमेरिकन माध्यम ही अमेरिकन देशासाठी चालतात, ती समाजासाठी किंवा जगासाठी चालत नाही. त्यांनी हा भ्रम निर्माण केला आहे हे वास्तव आहे. आणि आपण सुद्धा BBC मध्ये आलं तर खरं आहे, पण जय महाराष्ट्र मध्ये किंवा NDTV मध्ये किंवा आजतक मध्ये आलं तर ते खोटं असावं अशी आपली सुद्धा भूमिका आहे. तर हा एक उपनिवेश कॉलोनाइज विचार पद्धतीचा हा परिणाम आहे की आपल्याला ते अमेरिका आणि युरोपमध्ये म्हणतात ते खरं वाटतं आणि आपण जे म्हणतो ते खरं वाटत नाही. त्यामुळे CNNनी कुठलाही दावा करणं आणि त्याबद्दल आपण प्रतिक्रिया देणं किंवा हा भाग महत्वाचाच नाहीये. CNN हे त्यांचं त्यांचा व्हॉइस आहे, तो त्यांचा आवाज आहे अमेरिकेचा किंवा BBC हा जसा ब्रिटिश. आणि मुळात खंत आपली हीच आहे
की अशा प्रकारचा एकसंध आवाज आपल्या माध्यमातून निघत नाही. आपल्या माध्यमातून अनेक आवाज निघतात, पण ते त्याच्यात कमी लेखण्याचं सुद्धा काय नाही. हे एक आपलं कॅरेक्टर आहे की आपण अशा प्रकारे काम करतो आणि ते तशा प्रकारे काम करतात, कारण त्यांचं माध्यम हे त्यांचं एक शस्त्र आहे आणि ते त्या शस्त्राप्रमाणेच त्याचा वापर करतात. बिलकुल. ही त्यांची एक वैशिष्ट्य आहे, त्यांची एक खासियत म्हणूया आपण, की ते त्यांची माध्यमं अमेरिका म्हणा, जर्मनी म्हणा किंवा इंग्लंड म्हणा किंवा रशिया सुद्धा किंवा आता चायना सुद्धा, ते त्यांचे न्यूज मीडिया हा शस्त्रासारखे वापरतात. दिस इज जस्ट अ मॅटर ऑफ फॅक्ट. अगदी. आपण या निमित्तानं आपल्या सोबत असलेल्या दोन्हीही राजकीय प्रतिनिधींना टप्प्याटप्प्यानं बोलतं करणार आहोत. आधी आरती साठे बोलतील, त्यानंतर आपल्या सोबत असलेले गोपाळ तिवारी बोलतील. त्या दोघांसाठीचा प्रश्न सामायिक आहे. प्रश्न असा आहे की या प्रकारच्या सीएनएनच्या दाव्याला आपण खोटं ठरवल्याच्या नंतर आधी आरती साठे आपण सांगा, भारतातले सीएनएन मध्ये आलेल्या भारत विरोधी बातम्यांना डोक्यावर घेऊन नाचणारे काही शिकतील? हो, नक्कीच ही शिकायचीच बाब आहे. आणि आपल्याला जसे रानडे सर आत्ताच म्हणाले की आपल्याला स्वतःवर मला वाटतं कुठेतरी विश्वास नाहीये. आपल्याला नेहमी आपण स्वतःला कमी लेखतो की अरे इंडिया में कुछ नहीं हो सकता, अशीच एक मेंटॅलिटी पासून आपण सुरू करतो. आणि मला वाटतं मोदीजींच्या सरकारने ही जी भावना आहे त्याचं एक कम्प्लिटली डिफरंट स्वरूप आज आपल्या समोर दिसतंय की आपण एक खूप सशक्त एक असा देश आहोत आणि आपल्याकडे पुष्कळ टॅलेंट्स आहेत आणि त्या टॅलेंट्सवर आपण विश्वास ठेवून इनफॅक्ट आपण आपली एक लस शोधली आहे. आपण फक्त कोविशिल्ड किंवा ॲस्ट्राझेनेकाची लस फक्त आपण वापरत नाही आहोत. कोवॅक्सिन सारखी आपण स्वबळावर एक लस काढली आहे आणि ती सुद्धा रेकॉर्ड टाइम मध्ये. आणि आपला जो देश आहे त्याचा जो अफाट पसारा आहे, इतकी माणसं आहेत, इलिटरसी आहे, पॉवर्टी आहे, तरी सुद्धा सीएनएन सारख्या ज्या प्रो अमेरिकन किंवा प्रो मी म्हणा एक अँटी इंडिया एक सेंटिमेंट असते एक वेस्टर्न मीडियाची, टाइम मॅगझिन मध्ये पण जर तुम्ही वाचलं असेल तर नेहमी एक अँटी इंडिया सेंटिमेंट जो आपण ते नेहमी प्रोजेक्ट करायचा प्रयत्न करतात, त्याला आपण कुठेतरी एक शह दिला आहे. आणि मोदीजींच्या सरकारने दाखवलं आहे की या एका वर्षात आपण ऑलमोस्ट, ते म्हणाले तुम्ही 60 करोड डोसेस पण देऊ नाही शकणार, पण आपण ऍक्च्युअली 64 करोड डोसेस दिलेत. आणि काल तर एक विक्रमी डोसचा वॅक्सिनेशनचा कार्यक्रम घेतला ज्याच्यावर 1 कोटीच्या वर आपण डोसेस दिले. बिलकुल. पण दुसऱ्या बाजूला या सगळ्या प्रयत्नांना जेव्हा जेव्हा माध्यमातून मांडलं गेलं तेव्हा तेव्हा त्याला काँग्रेसनं खिल्ली स्वरूपात उडवून लावलं. गोपाळराव, अहो आपण मनात आणलं तर करून दाखवू शकतो. परम कॉम्प्युटर पासूनची आपली परंपरा आहे. ज्या वेळेला आपलं सरकार जेव्हा एखादं काही सांगत असतं तेव्हा त्या सरकारच्या विरोधातली परकीय माध्यमातली बातमी ही काँग्रेसला एवढी आवडते का? प्रसादजी, आपण एक म्हण आहे, आधी केले मग सांगितले. तर आपण जेव्हा स्वातंत्र्य मिळालं सुई पण बनत नव्हती या भारतात, तेव्हा सॅटेलाइट पासून अनेक प्रगती पथावर आपण आलेलो 70 वर्षामध्ये. आणि त्यातच ही आज सक्षमता आपल्याला जी मिळाली ती अचिव्हमेंट त्याचीच आहे. मला एक सांगायचंय की आतापर्यंत हे कालची आकडेवारी जी आहे जी आता आपण सांगितली, ती आताची लेटेस्ट आकडेवारी ही जी इतक्यात मी बघितलेली आहे ती 63.34 कोटी टोटल वॅक्सिनेशन झालेलं आहे. पैकी 48.88 हे आजचे आकडे सिंगल डोस झालेले 48 करोड 88 लाख आणि टोटल 14.46 हे दोन्ही डोस झालेले. जर ते डोसचं प्रमाण बघितलं तर साधारण 10.5 10.6% दोन्ही डोस झालेले आहेत. अद्याप 90% लोक आपल्याला दोन्ही डोसचे राहिले, पैकी एक डोस झालेले 48 कोटी आहेत. म्हणजे जर आपण बघितलं तर जानेवारी पासून हे लसीकरण सुरू झालं, आज ऑगस्ट संपलाय. 8 महिन्यात आपण 10% लोकांना दोन्ही डोस देऊ शकलोय. अजून 90% लोक दोन्ही डोस द्यायचे आणि 4 महिने डिसेंबर पर्यंत फक्त आपल्याकडे हातात आहे. लसीचं बघितलं, एक मिनिट मला बोलू द्या. त्याच्यानंतर हे जे प्रमाण आपण बघितलंय लसीचं, त्याच्यामध्ये कोविशिल्ड 88% आज अखेर आहे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन फक्त 12% आहे भारत बायोटेकची, फक्त 12% आहे. आणि स्पुटनिकचा जो गवगवा केला गेला त्याचा फक्त 7,39,000 लसी आहेत स्पुटनिकच्या, याचा प्रचंड गवगवा केला. गोपाळराव, मुद्दा काय आहे?
मुद्दा नक्की असा आहे आत्ताच्या घडीला की 60 कोटी लोकांपेक्षा जास्त लोकांना आपण पहिला डोस देऊन दाखवला, लशीची पहिली मात्रा त्यांच्यापर्यंत पोहोचवली. तुम्ही इथे असं म्हणता आहात की आपण इतक्या लशी का केल्या, इतक्या हे का केल्या, मूळ मुद्दा काय, तर आपण हे करू शकणार नाही असं पाश्चात्य कथित प्रगत राष्ट्रांना वाटत होतं. भारतानं ते करून दाखवल्याबद्दल तुम्हाला आनंद झालाय का नाही झालाय? नाही, निश्चितच ना. भारताची प्रगती अनेक जणांच्या योगदानावरच आधारित आहे ना. ती काय 2-4 वर्षात एवढी प्रगती थोडी आपण प्राप्त करू शकतो. नाही नाही, पण आपण असं कधी म्हटलंय? आम्ही असं कुठे म्हणतोय की ही 2-4 वर्षातल्या प्रगतीनंच हे शक्य झालं? मुद्दा असा आहे, आपण एक इच्छाशक्ती बाळगली, ती भारतानं करून दाखवली. मग भारतानं जर हे करून दाखवलं तर त्याचं कौतुक मुक्तकंठानं व्हायला हवं. कुठे आहेत राहुल गांधी? कौतुक करताना का दिसत नाहीयेत? निश्चितच व्हायला पाहिजे, पण ते पूर्ण जेव्हा लक्ष आपण अचीव्ह करू, जेव्हा डिसेंबर अखेरपर्यंत आपलं टार्गेट आहे आणि आपण सर्वांना मोफत लस जे आपण म्हणलोय, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाहिराती केलेल्या आहेत आणि सरकारच्याच पैशाने आपण धन्यवाद मोदीजी सरकारच्या जाहिरातीने स्वतः म्हणून घेतलेलं आहे. त्याच्यावर देखील अंतर्मुख होऊन आपण वास्तवता बघितली पाहिजे ना. ठीक आहे. आता एक दुसरा मुद्दा गोपाळराव, आणखीन एक मुद्दा. आपण मगाशी असं म्हणालात ना की आधी केले मग सांगितले, याच आधारे गरिबी आधी हटवायची होती मग म्हणायचं होतं गरिबी हटाव, असा जर कोणी तर्क दिला तर? नाही, निश्चितच आपण 34 कोटी जनता स्वातंत्र्य मिळालं होतं, 14% साक्षरता होती, आज 130-35 कोटी आहे. युपीए गव्हर्नमेंट मध्ये 27 कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या बाहेर आलेली आहे आणि इनफॅक्ट आता या 2014 नंतर 26 कोटी जनता दारिद्र्य रेषेखाली खिसपत पडलेली आहे, परत गेलेली आहे. ठीक आहे. मुद्दा आधी केले मग सांगितले या अनुषंगाने होता. मी एक संधी आता संजय रानडे यांना देतो, आरती साठे त्यानंतर बोलतील. संजयजी, ज्या वेळेला भारतानं अमेरिकेचं किंवा प्रगत राष्ट्रांनी दिलेलं माध्यमातलं आव्हान परतवून लावलेलं आहे, तेव्हा यानंतरची भूमिका आपली या तमाम प्रगत राष्ट्रांमधल्या माध्यमांकडे बघण्याची कशी असली पाहिजे? बाबा वाक्यम प्रमाणम असं एक संस्कृत मधलं वचन आहे. आपल्याला तुम्ही थोड्या वेळापूर्वी सांगत होता त्याप्रमाणे प्रगत राष्ट्रांच्या माध्यमांमध्ये छापून आलं की जणू काही ब्रह्मवाक्य आहे, हेच मानायची मानसिकता आहे. ती बदलायला किती वेळ लागेल अजून? ही मानसिकता तयार होण्यामागची जी कारण आहेत ना, ती ही आहे. मुख्य कारण त्याचं हे आहे की आपल्याकडची जी इन्स्टिट्यूशनल माध्यमं आहेत, जी संस्थाप्रत माध्यमं आहेत, त्यांनी स्वतःची विश्वासार्हता आणि लोकाभिमुखता याची जोड आपण करू शकलेलो नाहीये. त्यामुळे सामान्य जो वाचक किंवा सामान्य माध्यमातून माहिती घेणारा व्यक्ती जो आहे त्याला आज साशंकता असते की हे नेमकं ही जी बातमी किंवा ही जी माहिती मला या माध्यमातून मिळते आहे त्याच्यावर किती विश्वास ठेवावा. आणि याच्यातून तुमच्या आणखी एक लक्षात येईल की या सगळ्या इन्स्टिट्यूशनल माध्यमांचा जो पोहोच आहे, म्हणजे त्यांचं जे रीच आहे तो बऱ्यापैकी शहरी आहे, तो गावांमध्ये पोहोचलेलाच नाहीये. म्हणजे ज्या आजही टेलिव्हिजन म्हणा किंवा हे सगळं इंटरनेट वगैरे सगळं मिळून ही सगळी माध्यमं फार तर 30 ते 35% भारतीय लोकांपर्यंत पोहोचू शकतात. जवळजवळ 65 ते 70% भारतीय आज त्यामुळे व्हॉट्सअपवर वळले आहेत. ते त्यांची माहितीचा जो स्रोत आहे, मुख्य स्रोत हा व्हॉट्सअप आहे. का? कारण त्यांना इन्स्टिट्यूशनल मीडिया बद्दल विश्वास वाटत नाही आणि तो विश्वास संपादन करण्यात आपण कमी पडलो हे वास्तव आहे. आता हे बदलत आहे, आपण प्रयत्न करतोय वगैरे सगळं ठीक आहे, पण त्याला तेवढा काळ जाणार आहे. अशा परिस्थितीमध्ये हे सगळं घडलेलं आहे आणि हे माध्यम कुठलंही उभं करणं किती कठीण असतं. तुम्ही स्वतः एक माध्यम आहात, तुम्हाला माहितीये की हे सगळं जमवणं किती कठीण असतं. त्यामागचं अर्थकारण, त्यामागचं व्यापार कारण हे सगळं अतिशय क्लिष्ट असतं आणि हे उभं करणं खूप कठीण आहे. यामुळे हे सगळं झालेलं आहे. त्यामुळे असं दोष नाही ठेवता येणार की हे सगळे माध्यमांमुळे झालंय वगैरे, पण ही मानसिकता अशी पटकन जाणार नाहीये. ठीक आहे. आणि आपण असं म्हणता आहात की ही मानसिकता इतक्या लवकर जाणार नाही, ती बदलायलाही वेळ लागेल. आरती साठे, आपल्यासाठीचा प्रश्न याच निमित्तानं मग आपण अमेरिकेला सुद्धा बोट दाखवून सांगू शकतो का की बाबा रे, तुमच्याच देशामध्ये 500 पटीनं रुग्ण वाढले आहेत, दररोज 1 लाख रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल व्हायला लागले आहेत, तिकडे बघा, त्यावर काहीतरी बोला, असं आपल्याकडून एकसंघरित्या सांगितलं जाऊ शकतं का? आत्ताही वेळ नाहीये? मला वाटतं आता आपली प्रायोरिटी आहे की आपण जास्तीत जास्त लोकांना वॅक्सिनेट करावं.
अमेरिकेला किंवा अमेरिकेचा काय व्ह्यू पॉइंट आहे आपल्याविषयी, ह्या विषयामध्ये आपण आता जावं नाही. त्याच्यासाठी डिप्लोमॅटिक मेथड्स आहेत, त्याच्यासाठी एक प्रॉपर एंगेजमेंट त्यांच्याबरोबर करता येईल. शेवटी आपण एक ग्लोबल विलेज मध्ये सुद्धा राहतो आणि त्यांचा जो व्ह्यू पॉइंट आहे आणि जी ग्राउंड रियालिटी आहे त्याच्यामध्ये जर तफावत असेल तर मला वाटतं द नंबर्स स्पीक फॉर इट सेल्फ. आणि त्या नंबर्सनी जर आपला मीडिया, आपण आपल्या मीडिया थ्रू जर आर्टिकल्स लिहू शकलो किंवा आपल्या मीडिया थ्रू आपण एक आपली इंडियाची पोझिशन जास्त स्ट्रॉंगर पोर्ट्रे करू शकलो तर मला वाटतं हा एक चांगला आपण ऑपॉर्च्युनिटी आपण देऊ शकतो आणि अमेरिकेला आपण एक बिफिटिंग रिप्लाय देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आपण जर कम्पॅरेटिव्ह फिगर्स बघितले तर 17 मे पर्यंत 114 दिवसात 17 कोटी डोसेस ऑलरेडी इंडियामध्ये दिले गेले होते. अमेरिकेला तेवढेच डोसेस द्यायला 115 दिवस लागले आणि चायनाला 119 दिवस लागले. सो साईज, स्केल आणि या सगळ्या आपल्या ज्या काही आपल्या लिमिटेशन्स असतील त्या सगळ्या आपण पार करून तरी सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त फास्टर आपण वॅक्सिनेशन ड्राईव्ह केली. आपला मृत्यू दर पण कंट्रोलमध्ये आहे. सो मला वाटतं आपण जर फॅक्ट्स अँड फिगर्स वर आपण लेख लिहिले आणि आपल्या मीडियाने जास्त एक पॉझिटिव्ह इमेज पोर्ट्रे केली तर मला वाटतं हेच आपण अमेरिकेला उत्तर देऊ, ही माझी आशा आहे. ठीक आहे, गोपाळ तिवारींना मुद्दा पटताना दिसत नाहीये. गोपाळराव, जर समजा आकडे पाहिले तर एक अर्थ त्यातून असा निघतो, जेव्हा मोदीजी सांगतात तेव्हा जनता ऐकते. तुम्हाला पटतंय? हे बघा, आता आरती मॅडमनी जे काही सांगितलं, आपण जेव्हा लसीचे डोसीची संख्या सांगतो तेव्हा देशाची लोकसंख्या पण मेन्शन करायला पाहिजे ना. आपण 135 म्हणूनच तर ऐका, आता बोलून द्या ना, तुम्ही तुम्हाला कधीच काही पटणार नाही. नाही, कारण खोटं वास्तवतेला धरून जे नाहीये ते पटणार नाहीच ना. काय वास्तवतेला धरून नाहीये गोपाळराव? काय वास्तवतेला धरून नाहीये? लसीकरणाचे आकडे नाहीयेत की लोकसंख्येचा फुगवटा नाहीये? काय? ऐका, 135 कोटीची जनता आहे. आपण लहान मुलं जर सोडली तर त्याच्यातला तुम्ही जो तो भाग सोडून जर त्याचं पर्सेंटेज काढलं तर ते किती होतं? पण त्याच्यासाठी आता काय पावलं उचलले गेली आहेत? अहो, तुम्ही साधारण म्हणजे आतापर्यंत जे जाईल याच्या मॉडर्ना, फायझर, जॉन्सन अँड जॉन्सनचा कुठेच पत्ता नाहीये अजून सुद्धा. आणि या सगळ्या याच्यामध्ये स्पुटनिक फक्त 7 लाख दिलेली आहे, त्याचा एवढा मोठा गवगाव केला. काढलेल्याचं काय झालंय? कोविशिल्ड 88% म्हणजे जे अमेरिकेच्या सहकार्याने आज आपण देतो, त्या सिरम इन्स्टिट्यूटला 10 वेळा विनवण्या कराव्या लागतात पत्रकार परिषद घेऊन अमेरिकेला की आमच्या कच्चा मालाचा पुरवठा बंद करू नका, याचना करावी लागतीये. आता सिरम इन्स्टिट्यूटला त्याच्यासाठी सरकार काही करत नाही आणि त्याच लसीवर स्वतःचा डंका पिटून घेतो, स्वतःची पाठ ठोकून घेतो, जी 88% कोविशिल्ड आहे स्वतः. आणि असे जर फिगर असेल तर आपण स्वतः आत्ताच जमिनीला पाय न लावता आपल्या आभाळाला हात टेकलेत आणि अशा प्रकारे काय म्हणजे 48.88 करोड फक्त सिंगल डोस झालेले फक्त, म्हणजे साधारण तेवढेच्या तेवढे डोस आणि सुमारे 50 कोटी अजून त्यांना 2 डोस. आणि जानेवारी ते ऑगस्ट गेला 8 महिन्यात एवढे आले, फक्त 4 महिने राहिले. पण गोपाळराव, हेच सगळं चीन आणि अमेरिकेला करायला किती दिवस लागले? अहो, पण अमेरिकेची लोकसंख्या किती आहे सांगा ना. चीनची किती आहे? अमेरिकेची किती, त्या मानाने किती आहे ते बघा. चीनची किती आहे? चीनची किती आहे सांगा. मग चीनचं वॅक्सिनेशनचं प्रमाण सांगा. चीनचं वॅक्सिनेशनचं प्रमाण आपल्यापेक्षा त्यांना जास्त उशीर लागला एवढं सगळं करायला. चीनचं प्रमाण लोकसंख्येचं आपल्यापेक्षा जास्त, अमेरिकेमधली यंत्रणा आपल्यापेक्षा बळकट, तरी ते आपल्या इतक्या वेगानं लसीकरण नाही करू शकले. आपण काय होतंय, मोदी सरकारचं भाजपचं काय करायचं आज श्रेय घ्यायची फार घाई होती त्यांना. आरती साठे उत्तर देतील या मुद्द्यावर आरती साठे अधिकारवाणीनं बोलू शकतील. आरतीजी बोला. आणि सरकारच्या जाहिराती लोकांच्या पैशांनी, धन्यवाद मोदीजी. अहो, जेवढा खर्च केला जाहिरातीवर तेवढा लसीकरणावर करा ना. आणि मोफत लस आता तुम्ही परवा पुण्यात या ठिकाणी लसीकरणावर होणारा खर्च हा अब्ज रुपयांमधला आहे. मला वाटत नाही की त्यातला कुठला पैसा काढून तो जाहिरातीला जात असेल. आरती साठे उत्तर देत आहेत, आपण त्यांना संधी देऊयात. प्रचंड जाहिराती होत आहे. एटीएम सोडलं नाही, मोफत लसीकरण, सर्वांना लसीकरण, काय चाललंय?
आतापर्यंत. अहो तिथे परदेशातल्या यात्रेकरूंना त्रास होतोय की त्यांच्यावर वाद घालायला लागतो. डॉक्टर अनिल पत्की ह्या उभयतांचं आपण त्या ठिकाणी गोपाळराव आरती साठेंना वेळ देतोय. गोपाळराव ऐका, वेळेची मर्यादा आहे. आरतीशी बोला पटकन. जेव्हा नुसतं स्वतःचे फोटो छापून घेतात सर्टिफिकेटवर, काय बाकी काय? अरे 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 जेव्हा तुमचं मनच बंद झालं असतं तेव्हा अरे 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 तुमचे अरे होतात. अरे तुमचे डोळे आणि कान बंद आहेत हो. कान डोळे बंद आहेत सगळे, संवेदनाहीन आहेत तुम्ही. आता कॅन आय स्पीक आय हॅव हर्ड यू ना. आरतीजी बोला. सो जेव्हा तुमचं माइंडच बंद झालं असतं तर तुम्हाला कुठलेच आकडे दिसत नाही. मला असं वाटतं हे अमेरिकन सीएनएनचे स्पोक्सपर्सन जास्त आहेत, काँग्रेस किंवा भारताचे स्पोक्सपर्सन नाही. पण हा विषय सोडून आपण बोलूया की आपण आकडेवारीवर येऊया. काँग्रेस या आकडेवारीलाच आव्हान देते आरतीजी. करेक्ट. कोणीही काहीही डंका पिटली नाहीये. हे एक सत्यस्थिती आहे की मध्ये जो एक, मी वाद नाही म्हणू शकत, पण सगळ्या राज्यांना सुद्धा स्वतःच वॅक्सिनेशन स्वतःच प्रोक्युअर करायचं होतं. हे राज्यांनी हट्ट केला होता आणि म्हणाले की वॅक्सिनेशन आम्हीच करणार, आम्हीच सगळं प्रोक्युअरमेंट करणार, आम्हीच करणार. आणि तो सुद्धा आम्ही सगळ्या राज्यांना इथे एक संधी दिली. मोदीजींना इनफॅक्ट क्लॅरिफाय करायला लागलं की ही संधी दिली गेली की राज्यांनी 18 ते 44 ची जबाबदारी घ्यावी, 45 आणि वरच्या जबाबदारी सेंटर घेईल. हा सुद्धा एक प्रयोग झाला आणि त्याच्यामध्ये राज्यांनी आपापली भूमिका मांडली. पण अनफॉर्च्युनेटली काही राज्यावर नॉट सक्सेसफुल. आणि तेव्हा सेंटरला कळलं की हे बिडिंग प्रोसेस, इंटरनॅशनल फर्म्स काय, दे आर नॉट गोइंग टू डील ऑन ड्युअल लेवल्स की एकदा सेंटरकडे जातील आणि एकदा स्टेटकडे जातील. फायझर, मॉडर्ना वगैरे त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही फक्त डीलिंग आम्ही तुमच्या केंद्र सरकाराबरोबर करू. आणि जेव्हा हे क्लिअर झालं तेव्हा सेंटरने घोषणा केली की सगळं लसीकरण आम्ही आमच्या हातात घेऊ. त्याच्यानंतर जो वेग लसीकरणाचा वाढला आहे हे आकडेवारी दिसतीये. पहिल्याच दिवशी 1 कोटी मिळाले, काल 1 कोटी मिळाले. आणि सिरम इन्स्टिट्यूट, कोवॅक्सिनला जी काही फायनान्शियल हेल्प पाहिजे होती ती सगळी केंद्रांनी दिली आहे. सो नुसतं म्हणणं की अरे तुम्ही फक्त तुमच्या जाहिराती लावल्यात, अरे तुम्ही हे केलं, पण दुसऱ्या राज्यांनी तरी काय केलंय? राज्यांनी सुद्धा जेव्हा तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही संधीचं सोनं करू नाही शकलात. हे काय केंद्राचा दोष नाहीये. यावर गोपाळ तिवारींना एका मिनिटाची संधी देतो. मला त्यानंतर संजय रानडेंना बोलतं करायचंय. गोपाळराव, वेळेची मर्यादा पाळा, 1 मिनिटाचाच वेळ आहे. असं नाही चालणार. म्हणजे आम्ही दिलं तरी तुम्ही रडणार, नाही दिलं तरी तुम्ही रडणार. हा खरा मुद्दा नाही. आज काय मुद्दा आहे की जास्त वॅक्सिनेशन व्हावं. जी आरतीजी, आपण काँग्रेसला रडूबाई म्हणताय का, असा सवाल असू शकतो. काँग्रेसला उत्तर देऊ द्या. काँग्रेस रडूबाई झालीये का? अहो, सुप्रीम कोर्टाने सणसणीत चपराक मार्गी मुस्काटात मारली तुमच्या केंद्र सरकारच्या आणि त्याचा ऍफिडेव्हिट दाखल करायला सांगितलं. तेव्हा तुम्ही 18 ते 44 राज्यांचे अधिकार काढून स्वतः केले 21 मेला. अहो काय बोलताय? तुम्हाला म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री असाल आणि अंध असाल, तुम्ही संवेदना भक्त असाल. अहो काय बोलताय तुम्ही? तुमचं तरी कळतंय का तुम्हाला काय बोलताय ते? थोडं माध्यमिक किमान बौद्धिक किमान काय बोलता तुम्ही? लॉजिक आहे का बोलण्याला? काय बोलण्याला लॉजिक आहे का? काही सुप्रीम कोर्टाने ऍफिडेव्हिट दाखल करायला लागले ना. आणि गोपाळराव, एकच मिनिट. गोपाळराव, काय झालंय? आपणही बोलताय, मॅडमही बोलतायत, ऐकायला जात नाहीये मुद्दा. वेळेची मर्यादा आहे. हे भाजपचं सरकार, मोदी सरकार काय रडूबाई आहे? रडूबाई आणि 7 वर्ष रडूबाईचंच काम केलं. यांनी दुसरं केलं काय? तर जाहिरातीवर, सर्टिफिकेटवर अत्यंत लोभी सारांना स्वतःचा फोटो छापायचा. अहो काय पोलिओ डोस आजपर्यंत सुरू होऊन आतापर्यंत मोफत दिला जातोय. तुम्ही सर्वांना लस मोफत लस काय जाहिराती करताय आणि कुठं मोफत लस देताय तुम्ही? आणि आर्थिक मागासांना देताय. अहो त्या आर्थिक मागासांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणार कसं? त्यांच्याकडे तेवढा मोबाईल फोन आहे का? काय म्हणजे याचा गोपाळ तिवारी, आपण थोडं मुद्द्याला चिकटून राहूयात का? गोपाळराव, 1 मिनिट थांबा. मला संजय रानडेंना बोलतं करायचं आहे. संजयजी, एक दुसरा मुद्दा इथे उपस्थित करू इच्छितो. तो थोडासा माध्यमांच्या बाबत, माध्यमांच्या मानसिकतेबाबत असाही आहे आणि तो भारतीय माध्यमांच्या बाबत प्रकर्षानं जास्त आहे.
आत्ताच्या घडीला आपण आकडे जर पाहिले आणि थोड्या वेळापूर्वी ज्याचा मी उल्लेख केला त्याच्याच गोष्टीची पुनरावृत्ती करावी लागेल. आता 500 पट अमेरिकेमध्ये रुग्णवाढ आहे. 1,00,000 रुग्ण जवळपास दररोज अमेरिकेतल्या रुग्णालयांमध्ये भरती होत आहेत. असं असताना याची चर्चा आपल्या माध्यमात पण होताना दिसत नाही. संजयजी, आपण बोलणार आहात. अच्छा, एक लक्षात घ्या की ज्याप्रमाणे आपल्याकडे आपल्या राज्याच्या निर्णयांबाबत समीक्षा होते आहे, मग ती काँग्रेसनी करो किंवा माध्यमांमध्ये हो किंवा ऑपोजिशन पार्टीजनी करो, ती अतिशय सक्षमरित्या होते आहे. आणि ह्याचं आपण कौतुक केलं पाहिजे की आपले ऑपोजिशन पार्टीजही पूर्णपणे कंबर कसून या आकड्यांना प्रश्न विचारते आहे. हे महत्त्वाचं आहे. थँक्यू धन्यवाद. आणि असंच काम अमेरिकेतले जे माध्यम आहेत ती त्यांच्या सरकारबाबत करत आहे. त्यामुळे माध्यमांचा रोल कुठेही कमी जास्त झालेला नाही. जर आपण माध्यमांचा विचार केला तर माध्यमांनी सरकारला धारेवर धरण्याचं काम जसं केलेलं आहे तसंच अमेरिकेतही ते करतायत. म्हणजे हे म्हणणं की अमेरिकेचे लोक फक्त अमेरिकेचं कौतुक करत असं नाहीये. ही जी माहिती आहे ना की अमेरिकेमध्ये एवढे रुग्ण आहेत वगैरे, ही माहिती कुठून मिळाली? ही त्यांच्या माध्यमातूनच मिळाली आपल्याला. तर तेच माध्यम आहेत आणि त्यांना ही माहिती कुठून मिळते? ती आपल्या माध्यमातून मिळते. जी, त्यांचं सरकार त्यांच्या माध्यमांचं शस्त्रासारखं वापर करतं हे वास्तव आहे. आणि आता आपलं सरकार सुद्धा माध्यमांचं शस्त्रासारखं वापर करायला शिकलं आहे. हे चांगलं आहे, ह्याच्यात वाईट काही नाहीये. आणि त्या अनुषंगाने आपले ऑपोजिशन पार्टी सुद्धा आता तयारीला लागलेत आणि ते सुद्धा तेच वापर करतायत त्या ऑपोजिशन करायसाठी. ही बदललेली परिस्थिती आहे, गेल्या 10-15 वर्षात बदललेली परिस्थिती आहे. याच्यात एखाद्या सरकारने काही केलेलं नाही किंवा एखाद्या पार्टीने काही केलेलं नाही. हे वास्तव आहे की आता हे अशा प्रकारची इन्फॉर्मेशन वॉर ही इंटरनल पण असेल आणि एक्सटर्नल पण असेल. आणि दोन्ही, म्हणजे उद्या काँग्रेसचं सरकार आलं तर त्यांना पण हे सगळं भोगावं लागणार आहे. त्यांना ते बरोबर आहे. आपल्याला संजयजी वेळेची मर्यादा आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.